असं आहे तुमचे तुमचे प्रथम वक्ते आणि तुमच्या पूर्ण वेळ खाऊन गेले आहे. आता अध्यक्ष महोदय, तुमच्याकडनं एकूण 15 नावं आली आहेत. 15 त्यामुळे पहिल्या रो मध्ये बसलेल्यांना विनंती आहे की आपण जर कमी बोलले तर मागच्या लोकांना वेळ मिळेल. अध्यक्ष महोदय, आपली सूचना लक्षात घेऊनच मी भाषण करेन. नाही आपल्याला वगळून. अध्यक्ष महोदय, अलीकडं कुंभमेळा झाला, आता सिंहस्थ 28 महिन्यावर आलेला आहे आणि एवढं मोठं बजेट आणि त्यात सिंहस्थाला 1 रुपया पण दिलेला नाही. अध्यक्ष महोदय, त्या भागातले प्रतिनिधी म्हणून भुजबळ साहेब, पूर्वी आम्ही मंत्रिमंडळात एकत्रित काम केलं, त्यावेळी सिंहस्थ मेळावा येण्याच्या आधी 3 वर्ष आधी याची तरतूद करून खर्च करून त्याच्यावर उत्तमपणानं काम झालं. पण हे सरकार या बाबतीत सिंहस्थ मेळाव्याबद्दल उदासीन आहे आणि अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आहे. दुसऱ्या बाजूने नाशिक शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाला आणि तिथं अध्यक्ष महोदय तिथल्याच सन्माननीय सदस्य श्रीयुत कांदे यांनी मागणी केली की निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे आणि काही ठराविक अटी व शर्ती ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याने त्याला स्थगिती द्यावी, आम्ही न्यायालयात जाणार आहे, असं तिथलेच सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणतात. अध्यक्ष महोदय, आता सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करायला मिळावं म्हणून सांडपाणी प्रक्रियाची व्यवस्था वाढली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, आता नुसते प्रोजेक्ट सुरू झाले तर तिथल्या स्थानिक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या आमदारांचा त्या प्रकल्पावर लक्ष अतिशय आस्थेने आहे, त्याबद्दल माझी काय हे नाही, पण त्यावर एवढं लक्ष आहे की हा प्रकल्प टेंडर काढायला देखील बऱ्याच आव्हानांना या प्रकल्पाला तोंड द्यावं लागेल असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, या आधी माझ्या आधी उल्लेख झाला, ओबीसी महामंडळाला फक्त 6 कोटी रुपये दिले. अध्यक्ष महोदय, ओबीसी महामंडळाला दुसऱ्या महामंडळांना जर दिलेले 5 कोटी रुपये, तर अध्यक्ष महोदय 5 कोटी रुपयात ओबीसी महामंडळाला बोळवण करण्याचं काम ज्या सरकारनं केलं, त्या सरकारला ओबीसी महाराष्ट्रातले समस्त जे ओबीसी आहेत त्यांचा दावा आहे की आम्हाला सगळ्या ओबीसींनी मतदान केलं. माझं तसं मत नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, ओबीसी समाजाला मतदान केलं नाही केलं हा पुढचा भाग, पण ओबीसी समाजाला फक्त 5 कोटी रुपये देण्याचं पाप हे सरकार करतंय. ओबीसी समाजाला महाराष्ट्रातल्या लहान लहान समाजाच्या जाती छोट्या छोट्या जाती आहेत. आता एक तर आधी महामंडळ करू म्हणून सांगितलेलं होतं, ते फसवलं. त्या ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत त्या जातीच्या कंपन्या करणार असं आता म्हणतायत. अध्यक्ष महोदय, ओबीसींची फसवणूक, घोर फसवणूक हे सरकार करतंय, याची चिंता देखील मी या निमित्ताने व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी न्याय व्यवस्थेचा देखील विषय आहे. आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये जवळपास 4.5 कोटीपेक्षा जास्त दावे प्रलंबित आहेत. पण महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्रामध्ये 55,66,921 केसेस पेंडिंग आहेत. त्यातल्या 16,86,000 सिव्हिल आणि क्रिमिनल 38,80,000. अध्यक्ष, म्हणजे देशात आपला प्रत्येकात वाटा असतो. पेंडिंग केसेसमध्ये देखील महाराष्ट्राचा 12% वाटा देशातल्या सगळ्या केसेसमध्ये. अध्यक्ष महोदय, त्यासाठी सरकार काय करणार, सरकार कोणता दृष्टिकोन दाखवणार, हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, बजेट किती केलं आणि ॲक्च्युअली खर्च किती केला याचं जर गणित काढलं तर अध्यक्ष महोदय,
बजेटेड अमाऊंटच्या 1% बजेटेड अमाऊंटच्या 1% खर्च झालेला आहे अध्यक्ष महोदय. आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटला जे आपण पैसे देतो, मागच्या वेळी देखील मोठे आकडे दिले, ते खुश झाले असतील. 5,007 कोटी रुपये बजेटेड, रिलीज 4588 कोटी रिलीज डिपार्टमेंटला रिलीज वगैरे झाले. पण ॲक्च्युली खर्च मात्र अध्यक्ष महोदय धक्कादायक आकडा आहे. आणि याचा अध्यक्ष महोदय हे प्रकरण फार गंभीर आहे. कायदा व सुव्यवस्था राहूच नये अशी मानसिकता ज्या सरकारची असते, तो कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था सुधारण्यासाठी फारसा निधी देत नाही. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी या कायदा व सुव्यवस्थेच्या व्यवस्थेकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, नेहमी आम्ही मागणी करतो की आम्हाला अध्यक्ष महोदय कोल्हापूरला खंडपीठ द्यावं म्हणून. खंडपीठ द्यावं म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये अध्यक्ष महोदय इतक्या लाख केसेस जर पेंडिंग असतील तर अध्यक्ष महोदय या निमित्ताने हे महाराष्ट्रातलं जे मुंबईचं हायकोर्ट आहे, मुंबई हायकोर्टात केसेस फार पेंडिंग आहेत. 18 लाख केसेस मुंबई हायकोर्टात पेंडिंग आहेत. त्या 18 लाख केसेसपैकी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, जर कोल्हापूरला सर्किट बेंच किंवा खंडपीठ जर काढलं तर या 18 लाख केसेसमधले 8 लाख केसेस डायव्हर्ट होऊ शकतात. आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारने कायदा व सुव्यवस्था जर वाढवायची असेल तर कोल्हापूरचा सर्किट बेंच, कोल्हापूरचं खंडपीठ याला लवकरात लवकर मंजुरी आणण्याचं काम सरकारने करावं, एवढी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठिकाणी वळतो. आता अध्यक्ष महोदय, आपणही विरोधी पक्षात काम केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी गाऱ्हाणं मांडतात त्यावेळी त्या खात्याचे मंत्री बसले पाहिजेत की नाही. आता एकटे सावे साहेब सामाजिक न्यायाचे आहेत म्हणून मी ओबीसीचे म्हणून मी ओबीसींची व्यथा मांडली. बाकी बांधकाम खात्याचे मंत्री नाही आहेत. कुठे आहेत? राज्यमंत्री आहेत. बांधकाम आपल्याकडे आहे. यंत्रणांचं लक्षात राहत नाही आजकाल. नाही, ते अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत की ती मंत्र्यांची जी रेषा आहे त्याच्या पलीकडे जाऊन बसलेले आहेत. पण हरकत नाही, ते आहेत. नगर विकास विभागावर बोलायचं आले बांधकाम मंत्री. माझा आवाज ऐकून लगेच आले. मी त्यांचं स्वागत करतो. तुमचं त्यांच्यावरचं आणि अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाचे मंत्री कुठे आहेत? एवढे मंत्री आहेत ना. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत बसलेले. बिचारे इतके सिन्सिअर मंत्री महाराष्ट्रात दुसरा कुठला सापडणार नाही. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आणि तुमचा MSRDC आहे, हजारो कोटीची टेंडर काढली जातात. मी मागच्या वेळी विधानसभेत म्हटलं, टेंडर काढायचं एस्टिमेट तुम्हीच करता. एस्टिमेट केल्यानंतर टेंडर कितीला जावं? 38%, 37% हाय नाही. म्हणजे अध्यक्ष महोदय, तुम्ही बसा. तुम्हाला कुठे साहेब हे ज्ञान महत्वाचं आहे. 35 ते 45% एवढ्या जास्त दराने निविदा गेल्या. मागच्या वेळी मी बोललो, आता मागच्या सरकारने पुणे रिंग रोड, विरार अलिबाग मल्टीमोड कॉरिडॉर, जालना नांदेड एक्सप्रेसवे, नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस, भंडारा गोंदिया एक्सप्रेसवे, नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे, अशा 6 एक्सप्रेसवेची घोषणा केली. आणि अध्यक्ष महोदय, भूमी अधिग्रहण आणि केंद्र शासनाच्या इतर परवानग्या न घेता त्याची टेंडर निघाली. अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतीचाही ठराव लागतो ग्रामसभेचा. आपल्याला त्याची कुठल्याही गावाला विचारलंच नाही, तुमच्या गावातनं रस्ता नेऊ का नको नेऊ. अध्यक्ष महोदय, आणि ठराविकच 4 कंपन्यांनी वेगवेगळे टेंडर भरले. अध्यक्ष महोदय, आता वाटप करताना मेगा इंजिनिअरिंगला L1 असेल तर नवयुगाला L2 दिलं जातो. सर्व प्रकारची टेंडर ही ठराविक लोकच भरतात. जालना नांदेड एक्सप्रेसवे मधील कामावर जानेवारी 2025 पर्यंत 3 जिल्ह्यातून हा रस्ता जातो. 1757 हेक्टर जमीन संपादित करणं आवश्यक आहे. सरकारी आकड्यानुसार 1292 हेक्टर जमीन अजून संपादित झालेली आहे, म्हणजे 73.6%. पण मावेजा किती वाटप झाला
तर 862 हेक्टर म्हणजे 52%. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाने 14 ऑक्टोबर 24 रोजी एक शासन निर्णय केला. जालना ते नांदेड या मार्गासाठी निविदा स्वीकृत देण्यासाठी 70% भूसंपादन असावं असं नमूद केलंय त्यात. पण अध्यक्ष महोदय, 52% मावेजा वाटप झाला. मावेजा दिल्याशिवाय ते पूर्ण धरत नाहीत. 52%वरच यांनी कामाला सुरुवात केली. निविदांना स्वीकृती देण्यात आली. एवढी काय घाई झालेली होती? लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हा उद्योग जो झाला, एवढी काय घाई झालेली होती की जमीन ॲक्वायर करायच्या आधीच आपण अध्यक्ष महोदय 52% जमिनीचा मोबदला दिलेला असताना आपण कार्यारंभ सुरू केला. अध्यक्ष महोदय, एक्सप्रेस वे आहे मला मान्य आहे, पण त्याचे पैसे खर्च करताना सगळे बाकीच्या गोष्टी असतात. अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्वाचा यांचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या कंपन्यांनी सगळ्या म्हणजे काही कंपन्यांनी शासनाची रॉयल्टी बुडवून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचं उत्खनन केलेलं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. या शासनाच्या महसूल बुडवणाऱ्या कंपन्यांच्यावर कारवाई केली जावी. अध्यक्ष महोदय, मी एक तक्रार झालेली होती सातारा जिल्ह्यात. कलेक्टरने तपासायला व्यवस्था केली, तपासणी झाली, तहसीलदाराने दंड केला होता 105 कोटी रुपये. दुसऱ्या तहसीलदार त्याच्यावरच्या याने तो रद्द केला म्हणून तक्रार झाली. सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तपासलं, त्यांनी मला सांगितलं दूरध्वनीवर की बरोबर आहे तुमचं, त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू. त्यानंतर सातारा जिल्ह्याचे अधिकारी बदलले, दुसरे आले. आता त्या प्लॉटच्या ऐवजी दुसऱ्या प्लॉटवर आम्ही उत्खनन केलेलं होतं, त्यात आम्ही केलंच नाही असं आता रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणून त्याचा कुठलाही दंड लावायचा प्रश्न नाही. म्हणजे एवढा फ्रॉडपणा यापूर्वी महाराष्ट्राने कधी अनुभवलेला नाही. का पुरावे आहेत, मी तुम्हाला सांगतो. आणि साताऱ्यात जी व्यवस्था झालेली अध्यक्ष महोदय, जे उत्खनन केलं ते प्लॉट तिथं आहेत, मग ते उत्खनन कुणी केलं हे बघायची देखील काळजी हे महसूल विभागाची व्यवस्था करत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी उदाहरण देतो अध्यक्ष महोदय की किती आपण या ठिकाणी कर्ज उभा राहून हे रस्ते करतोय, पण अध्यक्ष महोदय किती कॉन्ट्रॅक्टरांचं उखळ पांढरं करायचं. मी एक उदाहरण देतो. नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाने छत्रपती संभाजीनगरमध्ये सावताडा ते शिवपूर नॅशनल हायवे क्रमांक 561 मधील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम EPC टेंडर नुकतेच काढले होते. टेंडर कॉस्ट 244 कोटी होती. BRN इन्फ्रास्ट्रक्चरला ते फक्त 138 कोटीने म्हणजे 43% बिलोने केंद्र सरकारचं काम देण्यात आलं. तसंच वाटूर ते जिंतूर रोड नॅशनल हायवे 752 क्रमांक 181चं टेंडर 115 कोटीला म्हणजे 36% कमी दराने केलं. माझ्याकडे पेठ नाका टू सांगली रस्ता आहे, 46% बिलो रेटने गेलं आणि आज तो रस्ता दुसऱ्या कुठल्याही रस्त्यापेक्षा उत्तम झालेला आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण पेठ या ठिकाणी मी हे यासाठी सांगतोय की MSRD कॉन्ट्रॅक्ट जर 35 आणि 40% मग टेंडर एस्टिमेट कोण केलं? यांनीच केलं, आम्ही नाही केलेलं. त्यांनी एस्टिमेट केलं, टेंडर काढलं आणि टेंडरच्या वर 37% आहे, 35% आहे. आणि नितीन गडकरी बिचारे तिथं 43% मायनसने टेंडर देऊन बसलेत, मोकळे झाले. त्यांनाही दुःख वाटत एखाद्या वेळी हे बघून, हे कारभार बघून. 30% मायनस, 35% मायनस. आणि दुसऱ्या बाजूने 30 आणि 35% 70% फरक साहेब एखाद्या आणि कम्पेअर केलेत मी, माझ्याकडे दोघांचं कंपॅरिझन आहे, काही फारसा फरक नाही कुठल्याही स्पेसिफिकेशन मध्ये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, रस्ते काढायचा आग्रह का आहे? रस्ते झाले पाहिजेत. लोकांनी किती आंदोलन केलं तर काय त्याचं मूळ ह्याच्यात आहे का, याचा विचार करणं अध्यक्ष महोदय आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जालना नांदेड एक्सप्रेसवे मधील पॅकेज 1चं 1949 कोटीचं काम ॲपको इन्फ्रास्ट्रक्चरला 2649 कोटीने दिलं, म्हणजे 35.87% जास्त केलं. पॅकेज 2चं काम 1870 ॲपको याच कंपनीला 2522 रुपयाने
2522 कोटी नाही, 34.86% जास्त. अध्यक्ष महोदय, नॅशनल हायवे जे काम करतं आणि महाराष्ट्रात काम जे केलं जातं, अध्यक्ष महोदय 90 ते 95% स्पेसिफिकेशन सेम आहेत. आणि अध्यक्ष महोदय, हे धक्कादायक आहे, हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आज अध्यक्ष महोदय, एक रस्ते विकास महामंडळात एक चीफ फायनान्स ऑफिसर आहेत मच्छा नावाचे. तुम्ही तुमचं ते खातं नसलं तरी तुम्ही चौकशी करा. हा मच्छा तिथं किती वर्ष बसलेला आहे, रिटायर होऊन तिथेच आहे. मच्छा चीफ फायनान्स ऑफिसर आहे. हां, म्हणजे एक कनिष्ठ अधिकारी, त्याचं ते डेझिग्नेशनही नाही आहे. तो खालच्या दर्जात, खालच्या पदावरचा अधिकारी आहे. त्याला अतिरिक्त कार्यभार देऊन कारभार हाकला जातोय अनेक वर्ष. आणि कनिष्ठ अधिकारी असताना अध्यक्ष महोदय त्याला एवढी कामाची जबाबदारी देणं हे त्याच्यावरही अन्यायकारक आहे. तर त्याचं जरा काहीतरी विचार सरकारने केला तर जरा बरं होईल. आणि तुम्ही PWDचे मंत्री असल्यामुळं तुमच्या खात्यात जे जे होतं ते उपांग आहे, ते जे आहे ना ते उपांग आहे, तुमच्या अंडरच आहे. त्यामुळे तुम्ही ठामपणाने याच्यावर निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. आमच्याकडे अध्यक्ष महोदय, विटा शहरातून जाणारा गुहागर विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होऊन वाहतूक सुरू झालेली आहे. पण विटा खानापूर या शहराला वळण रस्ते बनवलेले नाहीत. आणि त्यासाठी मंत्री महोदयांनी, कारण बऱ्याच वाहतूक कोंडीला लोकांना पुढे जावं लागतंय, त्यासाठी आपण लक्ष घालावं. नगरविकास खात्याचे मंत्री येतील म्हणून हा कागद मी मागे ठेवला होता, पण ते काय येण्याचा पत्ता दिसत नाही. म्हणून मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, सांगली मिरज महानगरपालिका, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या ठिकाणी अध्यक्ष महोदय 2011ला भुयारी गटाराचं काम मंजूर झालं. त्याचा कार्यारंभ आदेश 2013ला त्यावेळी दिला. कामाची मुदत फक्त 2 वर्ष होती. आज 12 वर्ष झाली तरी काम पूर्ण नाही झाले. हां, आणि 82% काम सांगलीमधलं पूर्ण झालंय, तर मिरज भागातील 70% काम पूर्ण झालेलं आहे. नाईक साहेब, माझ्या भाषणाकडे तुम्ही लक्षात घ्या, मी तुमच्या मनावर परिणाम होईल हे सगळं ऐकल्यावर. नव्या मुंबईत हे सगळं तुम्ही कराल म्हणून तुम्ही ऐकत नाही मला माहिती आहे, पण तरी ऐका. त्यामुळं सांगलीत 82% काम झाले, मिरजमध्ये 70% काम पूर्ण झाले. काम विहित मुदतीत पूर्ण न केल्याने महापालिकेने महासभा 17 साली ठराव केला. एक सांगली भागातील कंत्राटदाराला दिवसाला 25,000 दंड केला. दुसऱ्या पण दंड केला तरीही अंमलबजावणी दंडाची केली नाही. तर अध्यक्ष महोदय, सदरचा ठराव विखंडित न करता आयुक्तांनी 21 पासून फक्त रनिंग प्रमाणे काहीतरी 1.5 कोटी वसूल केले. मिरज भागात महासभेने 15,000चा दंड केला, त्याचीही वसुली झालेली नाही. अध्यक्ष महोदय, आज देखील काम अपूर्ण राहिले आणि सदर योजना पूर्ण करण्यासाठी अजून 24 कोटीची आवश्यकता आहे. सांगली मिरज कुपवाड हे प्रमुख, आमच्या जिल्ह्याचं प्रमुख शहर आहे आणि त्यातल्या भुयारी गटाराकडे एवढं दुर्लक्ष सरकारने करणं योग्य नाही. म्हणून माझी मागणी आहे की 24, शेवटचे 3च मुद्दे राहिले, थोडक्यात करतो. 24 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. तर माननीय शिरसाट साहेब, आपण नगरविकास मंत्री महोदयांना आज आमचा निरोप द्या आणि हे 24 कोटी रुपये लवकरात लवकर द्यावेत ही विनंती. अध्यक्ष महोदय, आमच्या इस्लामपूरला देखील नगर विकास विभागाने 17 साली भुयारी गटर योजनेसाठी 69 कोटी 42 लाख मंजूर केले. अनेक कारणं देऊन मक्तेदारांनी 23 साली ते काम बंद केलं. सिवेज ट्रीटमेंट प्लांट पूर्ण न केल्यामुळं सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. मला वाटतं नगरपालिकेला काही दंडही चालू आहे. त्यामुळे जुनी योजना बंद करून सुधारित नवी योजना नगरपालिकेने प्रस्तावित केली आहे. पण DPR तयार करून तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरीसाठी बराच वेळ जाणार आहे. अध्यक्ष महोदय, इस्लामपूर शहरामध्ये भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी व सध्या अस्तित्वातील शहर पूर्ण समाविष्ट करण्यासाठी भविष्यातील शहराचा विस्तार तसेच शहराचा भौगोलिक उतार विचारात घेता सिवर पाईपलाईन ही नॅशनल हायवेच्या NH 166H लगत घेणे आवश्यक आहे, जेणेकरून सांडपाणी शहराच्या उतारानुसार प्रवाहित होईल असे अभिप्राय PMCनी दिलेले आहेत. नॅशनल हायवेला समांतर भुयारी योजनेची पाईपलाईन टाकण्याशिवाय अन्य पर्याय नाही.
आणि सद्यस्थितीत पेठ सांगली नॅशनल हायवेचं काम प्रगतीपथावर आहे, कॉन्क्रीटचं काम चालू आहे. हे काम चालू असतानाच इस्लामपूर नगर परिषद हद्दीत नॅशनल हायवेला समांतर भुयारी योजनेचे पाईपलाईनचे काम करणे आवश्यक आहे. सदरचे हायवेचे काम पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदेस हायवेला समांतर भुयारी योजनेचे पाईपलाईन करण्यासाठी जागाच राहणार नाही. यापूर्वी पूर्ण झालेले इतर नेटवर्किंगचे काम वाया जाईल आणि आर्थिक नुकसान होईल. म्हणून मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना यापूर्वी 2दा पत्र दिलेली आहेत. इस्लामपूर नगरपालिकेला 6-7 कोटी रुपयाची तातडीनं गरज आहे. हे काम करण्यासाठी ते निधी त्यांनी द्यावा अशी त्यांना माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाची स्थापना 2020 साली केली. 23-24ला 20 कोटीची तरतूद केलेली, पण स्थानिक पातळीवर अंमलबजावणी झाली नाही. अध्यक्ष महोदय, पोलीस भरतीतही त्या सर्वांनी सहभाग घेतलेला, पण पोलीस भरतीतही त्यांना काम मिळालं नाही. खाजगी रोजगार त्यांना मिळत नाही. त्यामुळं काहीतरी धोरण त्यासाठी घ्यावं अशी माझी विनंती आहे. मग आरोग्य, गृहनिर्माण, कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीत देखील त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी एवढी विनंती या निमित्तानं करतो. शेवटचा मुद्दा, 60 वर्ष पूर्ण झालेल्या वृद्धावस्थेत व्यक्तींची शारीरिक कमजोरी होऊन श्रमशक्ती कमी होते आणि म्हणून काही ठिकाणी मुलं आई वडील देखील देखभाल करत नाहीत आणि त्यामुळं वयोवृद्ध लोकांसाठी सरकारने कायदा केला, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणून ज्या पुरुष व महिला व्यक्तींना वयाची 60 वर्ष पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना देखील वृद्धावस्था मुलं सांभाळतात की नाही खातर जमा करा आणि पेन्शन म्हणून काही रक्कम सबस्टॅन्शियल देण्याचं काम करावं अशी विनंती करतो. आधी शेवटचा शेवटचा हा फार किरकोळ मुद्दा आहे, आपण ऐकला तर बरं होईल. महाराष्ट्रातल्या ठेकेदारांची देयकं न मिळाल्याबाबत व त्यामुळे होणाऱ्या अडचणीबाबत एक निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र स्टेट हॉट मिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वगैरे अशा संस्था आहेत. अध्यक्ष महोदय, कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री महोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा, नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल. आणि तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारच्या गादीचे वारसदार आहात असं आम्ही समजतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा निर्णय करत असताना नाही संपत आला. शेवटचाच मुद्दा आहे साहेब. माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी करावं. आणि शेवटचा मुद्दा त्यांचा विषय निघाला. अर्थमंत्र्यांची भांडायची सल्ला देऊ नका. नाही, मी मागे घेतो, भांडू नका, गोड बोला. मी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटील, आम्ही समजतो नाही ते वारसदार आहेतच, ही फक्त सुधारणा आहे. उदयनराजे चिडू नयेत माझ्यावर म्हणून मी जास्त बोललो नाही, पण आमच्यासाठी तेच आहेत. बस जाऊ दे, तो भाग नाही. आता त्यांच्या पूर्वजाचं एक काम नाईक साहेब सांगतो. छत्रपती छत्रपती शहाजी राजेंचे शिमोग्याहून 1 तासावर होजीगिरी इथं जिल्हा दावणगिरी इथं 23 जानेवारी 1664 साली घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी अतिशय साधी समाधी आहे. माझी सरकारला विनंती आहे की छत्रपती शहाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांची शिमोग्याच्या जवळ जी होजीगिरी दावणगिरीचा जिल्ह्यातलं जागा आहे त्या ठिकाणी सरकारने बाकीचं काही करा, पण ही छत्रपती शहाजी राजांची जी शौरत्व होतं शहाजी राजांचं ते सांगून मी देणार नाहीत वेळ म्हणून मी जास्त बोलत नाही. पण या समाधीसाठी देखील आपण बांधकाम मंत्री म्हणून लक्ष घाला आणि हा एक अतिशय चांगली समाधी त्या ठिकाणी बांधा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.